की पंकजाताई ह्या, मी तर त्यांना झाशीची राणी म्हणतो. लोक म्हणतात ही महाराष्ट्राची वाघीण आहे. माझं मत हे झाशीची राणी आहे. आणि ज्या पद्धतीने झाशीने मृत्युमुखी सोयरे गाजवलं त्याच पद्धतीने पंकजाताई भविष्यामध्ये मागेही काम केलं आणि भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतील. आपल्या जिल्ह्याचा विकास जो चालू आहे त्याला गती देण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रीय आणि राज्य पातळीवरच्या योजना आपल्या जिल्ह्यात आणण्यासाठी पंकजाताईंचं नेतृत्व अत्यंत आवश्यक आहे. मी आपल्याला ग्वाही देतो, अंबाजोगाईच्या या अंबाबाईच्या नगरीमध्ये आपण सर्व आपला उमेदवार यशस्वी होणार आहेच, त्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आणि माझी खात्री आहे प्रीतमताईपेक्षा जास्त मताने आपल्या उमेदवार पंकजाताई निवडून येतील. त्यासाठी आपल्याला सर्वांना राहिलेल्या 4-5 दिवस कष्ट करण्याची गरज आहे. आपली सर्वांची शान यामध्ये आहे की आपल्या गावचं बूथ हे जास्तीचं पाहिजे. आपल्याला कमळाच्या चिन्हावर जास्त मतं पाहिजेत. प्रत्येक गावच्या बूथवर ही सर्व कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी. जास्त बोलायला वेळ नाही, 1 मिनिट मला दिलेला आहे. मी परत एकदा अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करतो की आपण सर्वांनी ज्या पद्धतीने 1 महिनाभर खूप मेहनत घेतलेली आहे, प्रचार केलेला आहे, त्याचप्रमाणे येत्या 13 तारखेपर्यंत सतत कार्यरत राहावं आणि पंकजाताईला जास्तीत जास्त मताने निवडून आणण्यासाठी. आदरणीय पंकजाताई यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आयोजित केलेल्या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, आपले उमेदवार पंकजाताई, आत्ता जे आपल्या खासदार आहेत ते प्रीतमताई आणि मंचकावरील सर्व नेते मंडळी, येत्या 13 तारखेला मतदान होणार आहे आणि हे मतदान देशाची दिशा ठरवणारं हे इलेक्शन आहे. देशाच्या संरक्षणाचा प्रश्न असेल, देशाच्या आंतरराष्ट्रीय विषयाचा प्रश्न असेल, देशाच्या मोठ्या प्रकल्पाचा प्रश्न असेल, हायवेचा प्रश्न असेल, रेल्वेचा प्रश्न असेल, हे ठरवण्यासाठी हे इलेक्शन आहे. आपले स्थानिक जे विषय आहेत ते बाजूला ठेवून मोठा विचार करून आपल्याला हे इलेक्शनकडे सगळ्याला पाहावं लागेल. पंकजाताईंचं काम आपण यापूर्वी सुद्धा या जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून, ग्रामविकास मंत्री म्हणून त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. अतिशय चांगलं काम त्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री असताना आणि ग्रामविकास मंत्री असताना केलेलं आहे. जलसंधारण मंत्री असताना सुद्धा खातं काही दिवस त्यांच्याकडे होतं, ते सुद्धा काम आपल्या जिल्ह्यामध्ये सगळीकडे जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करून त्यांनी केलं. मी सर्व जमलेल्या जनतेला एक आव्हान या ठिकाणी करीन की आपण तुलना केली पाहिजे. समोरची जी पार्टी आहे त्याचे उमेदवार आहेत, पवार साहेबांच्या गटाचे इथं उमेदवार आहेत आणि ते फक्त 10 लोक त्या ठिकाणी लढत आहेत आणि त्याच्यामध्ये 1 नाही तर 2 किंवा 3 लोक तिथं निवडून येतील. पंकजाताई जर निवडून आल्या तर आपलं जे अधुरं राहिलेलं स्वप्न आहे, आदरणीय मुंडे साहेब त्यांना ग्रामविकास मंत्री ह्या जिल्ह्याचे झाले होते त्यावेळेस फक्त 11 दिवस आपल्याला तो आनंद त्या ठिकाणी उपभोगता आला. आज पंकजाताईच्या रूपानं आपल्याला परत केंद्रीय मंत्रीपद आपल्या जिल्ह्याला मिळू शकतं, कारण आज त्या महाराष्ट्राच्या प्रभारी आहेत. त्यांचं काम सगळ्या जिल्ह्यांनी, सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. म्हणून सर्व जनतेला, जमलेल्या सर्व जनतेला आणि जे कोणी माध्यमाच्या माध्यमातून पाहत असतील त्यांनाही मी विनंती करतो की सगळा सारासार विचार करा, दोन्ही उमेदवारांची तुलना करा आणि तुलना करून आपलं हित कशामध्ये, आपला विकास कुठं साधेल, विकासाला धरूनच आपल्याला मतदान द्यावं लागेल. आपल्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे आणि तो होण्यासाठी आपला प्रतिनिधी पंकजाताईच्या रूपाने त्या ठिकाणी केंद्रामध्ये पाहिजे. म्हणून मी हात जोडून सगळ्याला या ठिकाणी विनंती करतो की येत्या 13 तारखेला आपण सगळ्यांनी पंकजाताईला त्यांच्या कमळ या चिन्हावर मतदान देऊन आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना केंद्रात पाठवा, एवढीच विनंती. या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान
आदरणीय मोदी साहेबांनी प्रधानमंत्री किसान योजना देऊन आमच्या घरातील शेतकऱ्याच्या घरातील ग्रहकलह संपविण्याचं काम त्या ठिकाणी केलं. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांना घरकुलं देण्याचं काम केलं आणि नॅशनल हायवे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती चाललेत त्याचंही श्रेय त्यांना जातंय. पंकजाताई ग्रामविकास मंत्री असताना CMGSY 25-15 जलसंधारण खात्याच्या मंत्री असताना जलयुक्त शिवार योजना आणि या जिल्ह्यातला मुलींचा जो जन्मदर 628 वरती हजाराच्या पाठीमागे गेला होता तो वाढविण्याचं काम सुद्धा पंकजाताईंच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी झालं. या आमच्या पक्षाच्या उमेदवार आहे आणि आमच्या प्रकाशदादा सोळंकेंच्या जुन्या पक्षाचे जे उमेदवार आहे आता समोर ऐकू येतंय का तुम्हाला? प्रकाशदादांच्या पक्षाचे जे उमेदवार ते 6 महिन्यापूर्वी त्यांचं नाव बजरंग आहे. बजरंगबली हे प्रभू रामचंद्राचे भक्त होते आणि त्यांची छाती फाडली तर प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण दिसत होते. हे 6 महिन्यापूर्वी म्हणले माझी छाती जर फाडली तर इकडून धनुभाऊ, इकडून अजित दादा. याला 6 महिन्यातच गड्याची छाती बदलली हो. 6 महिन्यात छाती बदलली. आता म्हणतायत माझ्या छातीत शरद पवार साहेब आले. आदरणीय आठवले साहेब या ठिकाणी आलेले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अटल या ठिकाणी रामदासजी आठवले साहेब, पप्पूजी कागदे साहेब या ठिकाणी आलेले. देशाचे सामाजिक विभागाचे राज्यमंत्री. मी सांगत होतो की 6 महिन्यापूर्वी यांच्या छातीमध्ये दुसरं होतं, आता शरद पवार यांच्या छातीत आले. मला वाटतं 1-2 महिन्यांनी परत यांच्या छातीत कोण दिसन याचा काही भरोसा नाही. मागच्या निवडणुकीत यांनी 5,09,000 मतं घेतली. या जिल्ह्यातल्या जनतेने सांगा, जिल्ह्यातल्या कोणत्या माणसाच्या सुखामध्ये, दुःखामध्ये किंवा कोणत्याही वाईटात, कोणत्या प्रसंगात किंवा कोरोनाच्या काळात एका तरी तालुक्याला तुम्ही व्हिजिट झालेला फोटो दाखवा. तुम्ही म्हणता तर तुमच्या टांगा खालून जायची माझी तयारी आहे. तुम्ही कधीच 5,09,000 मतं तुम्ही जिल्ह्याची हडपली, लोकांनी तुम्हाला दिली, पण त्याचा उपयोग तुम्ही काही केला नाही. आणि आता कालचाच केज तालुक्यामध्ये पुष्पा चित्रपट झालेला आहे. पुष्पा, बालाजी जाधव पुष्पा. तर पुष्पामध्ये झुका नाही टिंब म्हणतात वाटतं. अशा काही घटनांमुळं निश्चितपणे झुकेगा होते याचा खुलासा मला वाटतं समोरच्या उमेदवारांनी करावा, अशा प्रकारची विनंती मी त्यांना करतो. आणि येत्या 13 तारखेला माननीय पंकजाताई यांचा अनुक्रमांक 1 चिन्ह कमळ आणि कमळ चिन्हाच्या पुढचं बटन दाबून पुढची 5 वर्ष त्यांना बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशा प्रकारची विनम्र विनंती करतो. बीड जिल्ह्यामध्ये फक्त 1,83,000 हेक्टर जमीन बागायती, जवळजवळ 8 लाख हेक्टर जमीन ही जिरायती आहे. वर्षातून आम्ही फक्त एकदा पीक घेतो. म्हणून 70% या बीड जिल्ह्यातली लोक 6 महिने विस्थापित होतात
आणि आपला जिल्हा सोडून, आपली माती सोडून दुसऱ्याच्या शेतामध्ये आपल्या मनगटाच्या ताकदीवरती ऊस तोडतात. हा प्रकल्प जर पूर्ण झाला, या प्रकल्पाला महायुती सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे. 1,17,000 कोटी रुपये या प्रकल्पाला लागणार आहेत. याच्यात 50% केंद्र सरकार उचलणार आहे, 25% राज्य सरकार उचलणार आहे आणि उर्वरित जपानच्या सरकारकडून या ठिकाणी कर्ज म्हणून या प्रकल्पाला मिळणार आहेत. आणि हा प्रकल्प 5 वर्षाच्या आत पूर्ण करायचा असेल तर आजच्या या विजय शिक्कामोर्तब सभेच्या माध्यमातून मोदी साहेब ज्या देशाने ठरवलंय तिसऱ्यांदा या देशाचं प्रधानमंत्री करायचं, त्यांच्या पाठीमाग आपल्या जिल्ह्याचं विकासोन्मुख नेतृत्व म्हणून पंकजाताईला या जिल्ह्याचं खासदार म्हणून त्यांच्या पाठीमाग आपल्याला खंबीरपणाने उभं करण्यासाठी पाठवायचं आहे. त्याच्याशिवाय हा विकास होणं शक्य नाही. आज आपल्यापैकी अनेक जण, बावनकुळे साहेब म्हणले की आपण, बावनकुळे साहेब म्हणले की आता टीका करायला वेळ नाही, समोर टीका करायला मुद्दा नाही. ही खरी गोष्ट आहे. इथं अनेक मान्यवर नेते उद्यापासून आपल्या विरोधात प्रचाराला यायलेत आणि आपल्या विरोधात प्रचाराला येत असताना काल काय मंडळी येऊन गेली. आता मी गेवराईच्या सभेत बोललो होतो की समोरचा उमेदवार म्हणतोय की मी शेतकरी पुत्र आहे. मी म्हणलं मी सुद्धा कृषी मंत्री आहे, मलाही बघावं लागेल की हा नेमका शेतकरी पुत्र कशाची शेती करतो, कशाची शेती करतो, कशाची कशाची चंदन चोर अरे अशा चंदन तस्कराला या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने मत द्यावं का न द्यावं ही नक्की बीड जिल्ह्याची जनता विचार करेल. म्हणून आपलं मत वाया घालू नका. आज आपल्याला खऱ्या अर्थानं पंकजाताईंना ऐतिहासिक मताधिक्यानं विजयी करायचं आहे. जेवढ्या मताची लीड जास्त असेल तेवढा केंद्रातून पैसा आपल्या बीड जिल्ह्याच्या विकासासाठी सुद्धा येईल. आजची ही सभा मोदी साहेबांची योगेश्वरी नगरीमध्ये होतीये. ही होत असताना आज व्यासपीठावर ते नाहीत, पण एक केंद्रीय मंत्री व्यासपीठावर आहेत. त्यांच्या समोर या ठिकाणी सांगतो की आमचा आणखीन एक रेल्वेचा प्रश्न आहे, तो म्हणजे घाटनांदूर ते अंबाजोगाई जोडायचा. ते सुद्धा प्रश्न येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात या ठिकाणी पूर्ण करणार हे पंकजाताईची गॅरंटी आहे. पीएम म्हणून आपल्या जिल्ह्याच्या आणि पीएम साहेबांची देशाचा विकास करायची गॅरंटी आहे. म्हणून आज जास्त बोलणार नाही. इथून पुढचे 5 दिवस मतदानाचे जे राहिलेले आहेत, हे 5 दिवस एक एक मत जे आज सभेला आलंय आणि एक एक 10-10 मत जे तुमच्या घरचे आपल्या घरी आहेत, त्या सगळ्यांचं मतदान आपली लेख अनुक्रमांक 1 पंकजा गोपीनाथ मुंडे, चिन्ह कमळ, समोरचं बटन दाबा आणि ऐतिहासिक मतांनी ताईंना दिल्लीच्या सार्वभौम सभागृहात पाठवा. ही कळकळीची विनंती करतो. इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद. मग तुम्ही देणार की नाही आशीर्वाद? देणार की नाही आशीर्वाद? मला असं वाटतं की या देशामध्ये कोणीतरी संविधान बदलण्याच्या भूलथापा मारत आहे. त्यांना सांगा त्या संविधानाचाच ही एक पूर्ण झालेली कहाणी आहे की ज्याच्या वडिलांकडे साधी 1 एकर जमीन नाही, एक चहाची टपरीचा मालक असणाऱ्या एका गरीब माणसाच्या पोटी देशाच्या प्रधानमंत्री जन्म घेतो. हे संविधानाने महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला सर्वांना अधिकार. तर अशा भूलथापांना तुम्ही बळी पडू नका. आपल्याला ही निवडणूक विकासाच्या बळावर लढायची. आपल्याला ही निवडणूक महाराष्ट्राचं आणि मराठवाड्याचं आणि माझ्या जिल्ह्याचं भलं करू शकतो
आणि त्या व्यक्ती म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत. मी एवढंच सांगेन की या निवडणुकीमध्ये अनेक विकासाचे मुद्दे आहेत. करोडो करोडो लाभार्थी आहेत ज्यांच्यापर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिलेल्या योजना पोहोचलेल्या आहेत. विकासाचा मुद्दा नसताना कुठेतरी मुद्दा भरकटण्याचं काम विरोधक करतायत, त्याला आपण बळी पडता कामा नये. आता आपण जगामध्ये महासत्ता बनण्याकडे पावलं उचलत आहोत. या जगामध्ये आपण एक मोठी आर्थिक शक्ती बनण्याकडे पावलं उचलत आहोत आणि ते करण्यासाठी प्रधानमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही मला 13 तारखेला आशीर्वाद द्या. एवढंच सांगेन, जिथे युग चाललं आहे त्याच्या मागे चला. तुम्ही आपल्या जगाबरोबर एक एक पाऊल पुढे चला. तुम्हाला मागे मागे खेचणाऱ्या शक्तींचा नायनाट या निवडणुकीत करा. युग के साथ मिलके सब कदम बढ़ाना सीख लो. एकता के स्वर में गीत गुनगुनाना सीख लो. भूल कर भी मुख में जाति पंथ की बात न हो. भाषा प्रांत के लिए कभी रक्तपात न हो. फूट का भरा घड़ा है फोड़ कर बड़े चलो. फूट का भरा घड़ा है म्हणजे फूट पाडणाऱ्यांचं बोलताय. फूट का भरा घड़ा है फोड़ कर बड़े चलो. बड़ा हो जिसमें देश का वो काम सब चले करो. सब बड़ा हो जिसमें देश का वो काम सब किए चलो. माझ्या देशाच्या भल्यासाठी, या जिल्ह्याच्या भवितव्यासाठी, उज्ज्वल भवितव्यासाठी तुम्ही साथ देणार की नाही? साथ देणार की नाही? मी विकास केलेला तुम्ही पाहिलाय की नाही? माझा विकास तुम्ही अनुभवलाय की नाही? माझाच विकास अनुभवायचा असेल तर येणाऱ्या 13 तारखेला तुम्हाला मला आशीर्वाद द्यावा लागेल. देशाचं भलं करायचं असेल, देशाचं भलं करायचं असेल तर देशाचा विचार करावा लागतो. कारण देशाच्याच गर्भात राज्य आणि राज्याच्या गर्भात जिल्हे असतात. देशाला वेगळं आणि जिल्ह्याला वेगळं असं न्याय लावता येणार नाही. देशाचा भलं करायचं असेल तर या भारत मातेच्या गर्भातल्या या जनतेला पोषण आणि विकास द्यावा लागतो. जशी एखादी गर्भात माता तिच्या पोटातला जीव असतो, जर तिने एक घास खाल्ला तर त्या जीवाच्या जीवात जीव येत असतो. तसंच या भारत मातेचा विकास करायचा असेल, देशाचा विकास करायचा असेल तर राज्याला आणि जिल्ह्याला वेगळ्या पद्धतीने राजकारण करून जमणार नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिल्लीतून केलेला विकास माझ्या बीड जिल्ह्याच्या गल्ली गल्लीत पोहोचवण्यासाठी वरून खालपर्यंत आपल्याला सत्तेचे धागे एका हातात द्यायचे. आता आपले ते दिलेलेच आहेत. स्वतः मुख्यमंत्री मंचावर आहेत, म्हणजे दिल्लीतून प्रधानमंत्री आणि राज्यातून मुख्यमंत्री, जिल्ह्यातून पालकमंत्री आणि तुम्ही सर्वजण जनता, अशी जोड ही लागलेली आहे. म्हणून या देशाच्यासाठी काम करण्याची संधी खरं तर प्रीतमताईंना मिळाली. प्रीतमताईंची हॅट्रिक व्हावी असं मोठी बहीण म्हणून मला 1000 वेळा वाटलं, पण आम्हाला नेत्याचा आदेश आणि पक्षाचा आदेश आला तो शिरसावंद्य मानून आम्ही त्या क्षणाला तो आदेश पाळायला सुरुवात केली. आपल्याला विकास करावा लागतो. विकासाच्यासाठी आपल्याला अवकाशात यान सोडावं लागतात. महामार्गाचे जाळे, उद्योगाचे बीज याच्यासाठी विकासात प्राण ओतावा लागतो. पण तरुणाईला सुद्धा या देशामध्ये विकासाच्या यानाबरोबर, विकासाच्या प्राणाबरोबर भानाचं सुद्धा आपल्याला काम करायचंय. या तरुणाईचं भान हरपलं नाही पाहिजे, याच्यासाठी आपल्याला काम करायचंय. आज अनेक प्रकार या राज्यामध्ये, देशामध्ये घडतात. ते मन खिन्न करणारे असतात. त्या प्रकारामध्ये एक अन्याय करणारा असतो आणि दुसरा अन्याय सहन करणारा असतो. पण अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणारा या जाती सोडून अन्याय करणारा कोण आणि सहन करणारा कोण, ज्याच्यावर अन्याय झाला तो कोण आणि ज्याच्यामुळे अन्याय झाला तो कोण, असा प्रश्न जर विचारत असेल तर या देशाचं सार्वभौमत्व हे टिकणं अवघड होईल. आणि म्हणून जो वंचित आहे, जो पीडित आहे, ज्याचा कोणी वाणी नाही, ज्याचा कोणी वाली नाही, त्याचा वाणी आणि वाली बनण्यासाठी माझ्या पित्या गोपीनाथ मुंडेंनी मला तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी राजकारणात आणलंय की नाही, केली की नाही सेवा? कधी स्वतःचा विचार केला नाही. मला 5 वर्ष फक्त मुंडे साहेबांनी मागितले होते. 5 वर्ष मुंडे साहेबांनी मला सांगितलं, पंकजा तुझ्या जीवनातले मला 5 वर्ष दे. पण 5 वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच ते आमच्यातून निघून गेले.
अनेक संघर्षाचा सामना करत करत मी प्रयत्न करत राहिले की तुमच्यामध्ये तुमच्या डोळ्यामधली असलेली आशा अपेक्षा महत्वाकांक्षा तुमच्या डोळ्यामध्ये असलेले मुंडे साहेब कधी हरवू नये, कारण तेच माझी प्रेरणा, तेच मला आशीर्वाद देतात. तुम्हीच माझे मुंडे साहेब आहात, तुम्हीच मुंडे साहेबांची ऊर्जा आहात. मग तुम्ही आहात की नाही माझ्यासाठी मुंडे साहेब? करणार की नाही तुम्ही माझ्या निवडणुकीची काळजी? मुंडे साहेबांनी प्रेम दिला असा कोण माणूस नाही. स्वतः छत्रपती उदयनराजेंपासनं ते माझ्या एका ग्रामपंचायत मध्ये काम करणाऱ्या सुरेश मानेपर्यंत मुंडे साहेबांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं. तांड्यावरच्या माणसालाही वाटतं मुंडे साहेब आमचे, वाडी वस्त्या तांड्यावरच्या प्रत्येक माणसाला वाटतं मुंडे साहेब माझे होते, आणि हे त्यांचं माझेपण, हीच मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. मी तुम्हाला सांगते, माझ्या जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत तुमचं किंवा माझ्या पक्षाचं किंवा माझ्या प्रधानमंत्री मोदींचं मान खाली होत जाईल असं काम मी कधी केलं नाही, न कधी करणार आहे. सर्व वंचितांच्या लढाईमध्ये मी तुमच्या अंगावर आलेला प्रत्येक वार स्वतःच्या अंगावर झेले. म्हणून आपल्या सर्वांना मी सांगणार आहे की आपल्याला प्रयत्न करायचे. तुम्ही आलेले बूथवरचे कार्यकर्ते आहेत की नाही? शक्ती केंद्र प्रमुख आहेत की आलेली जनता आहे की नाही? मग हे लोक इथे आलेत. जर तुम्ही प्रयत्न केला तर हा विजयाचा रथ कोणी थांबवू शकेल का? तुम्ही जरी निवडणूक हातात घेतली, उद्या मी म्हणले, ताई म्हणल्या, धनुभाऊ म्हणले, मुख्यमंत्री महोदय म्हणले, तरी या निवडणुकीचा निकाल जर तुम्ही हातात घेतला तर कोणीही बदलू शकणार नाही. हो, मला माझ्या जिल्ह्याला पूर्णपणे सिंचित करायचंय. मला सिंदपना नदीचे बॅरेजेस बांधायचे. मला या जिल्ह्याची सर्व जमीन ओलिताखाली आणायची आहे. लिफ्ट इरिगेशननी या जिल्ह्याला पाणी द्यायचंय. मला या शेतकऱ्यांचा पुत्र मी नाहीये, मी मुंडे साहेबांचे पुत्र आहे, तेही शेतकरी होते, पण शेतकऱ्यांचा मित्र नक्की बनायचा आहे. आणि शेतकऱ्यांचा मित्र बनण्यासाठी मला ही जमीन ओलिताखाली आणायचं आहे. त्याचबरोबर मला या जिल्ह्यामध्ये जे माझे ऊसतोड कामगार आहेत, ज्यांच्या हातावर एक कोयता आहे, असे परिश्रम कोणीच करू शकत नाही. असे परिश्रम हे माझे ऊसतोड कामगार करतात. या ऊसतोड कामगारांचं जीवन बदलण्यासाठी मोदीजींना खास हट्ट करून येणाऱ्या 5 वर्षामध्ये त्यांचं जीवन बदलून त्यांच्या मुलांनी तरी ऊस तोडू नये अशा प्रकारची भूमिका मला घ्यायची आहे. घेणार की नाही? आपण मोदीजींवर यामध्ये विश्वास ठेवून ही भूमिका करायची आहे. मला एक इच्छा आहे, मोदीजी एखाद्या उद्योगपतींना फोन करल्या आणि सांगितलं की या बीड जिल्ह्यातले लोक बाहेर जातात, ऊस तोडायला जातात, कष्ट करायला जातात, या बीड जिल्ह्याच्या लोकांना रोजगार पाहिजे, तर इथे 10,000 युवकांना रोजगार देईल असे 2-4 प्रकल्प झाले, तर सांगा बेरोजगारीचा प्रश्न मिटणार आहे की नाही? तो मिटल्याशिवाय राहणार नाही. आपण प्रयास करायचे. मी माझ्याकडे भेटायला जे लोक येतात, ते भेटायला लोक जर 100 आले तर त्या 100 पैकी 10 पेशंट असतात. त्यामध्ये 2-3 कॅन्सर पेशंट असतात. स्वतःच्या इलाजामुळे, पैसे नसल्यामुळे जमीन दागिने विकून सुद्धा त्यांना स्वतःला इलाज देता येत नाही, त्यांना खर्च परवडत नाही. अशांसाठी बार्शीच्या धर्तीवर इथे मोठं असं हॉस्पिटल काढून मोफत इलाज गरिबांचा करण्यासाठी मी मोदीजींना आग्रह करणार आहे. मला विश्वास आहे तो आग्रह हे मोडणार. आपली रेल्वे 1.5-2 वर्षात पूर्ण होईल. रेल्वे आली की उद्योग येईल, उद्योग आले की पैसे येतील, पैसे आले की सुबत्ता येईल, सुबत्ता आली तर लक्ष्मी नांदेल, आणि माझा हा जिल्हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार. सगळे वचन आम्ही देतो, सगळे वचन आम्ही पूर्ण करतो. मग तुम्ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावर नेता, येऊन जाऊन निवडणूक कुठल्या मुद्द्यावर जाईल, तर ती मुद्द्यावर जाईल धर्म आणि जातीच्या. मी माझ्या मुसलमान बांधवांना विचारलं, 10 वर्षामध्ये तुमच्या केसाला तरी धक्का लागला का? तुम्हाला कोणी एवढा तरी त्रास दिला का? पण तुम्हाला घाबरवण्यासाठी कायद्यांचं सांगतात, एवढे कायदे आले, तेवढे कायदे आले. मी माझ्या मुसलमान बांधवांना वचन देते, मोदीजींचा परवानगी समजून वचन देते की या देशामध्ये जहाँ आपके दादा परदादा उनके दादा पैदा हुए, ये देश आपका भी उतना ही है. आपका बाल भी बाका नहीं होगा, आपको धक्का भी नहीं लगेगा, ये वादा मैं करतो. नुसतं भूलथापांनी राजकारण करून या देशाने पाहिले. 2014 पर्यंत साधे शौचालय नव्हते माझ्या माय माऊलीला बसण्यासाठी.
पाणी नव्हतं घराघरामध्ये, घराघरामध्ये लाईट नव्हती. त्या देशामध्ये कानाकोपऱ्यात ते पोहोचवण्याचं काम गरिबाच्या पोटी जन्म घेतलेल्या मोदीजींनी केलेलं. तुम्ही पण प्रयत्न करा. विजय एवढा मोठा मिळेल की कॉलर टाईट करून तुम्ही तुमच्या गावागावामध्ये फिराल. मग कॉलर टाईट करायची आहे का? मान खाली करायची का मान वर करून काम करायचंय? मान वर करून काम करायचंय. मग आजपासून मोदीजींचं भाषण झाल्यापासून ते 13 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेथी आपली जी मतपेटी आहे ती सील होईपर्यंत आपण आता थांबायचं नाही, थकायचं नाही, रुकायचं नाही आणि कोणासमोर अजिबात झुकायचं नाही. मी तुम्हाला एवढंच सांगेन, डुबकिया सिंधू में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है. डुबकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है. मिलते नहीं सहजी मोती गहरे पानी में, मिलते नहीं सहजी मोती गहरे पानी में, बढ़ता डूबता उत्साह इसी हैरानी में. मुट्ठी में उसके खाली हर बार नहीं होती, मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती. कोशिश करने वालों की हार नहीं होती तो क्या होती है फिर? मग माझं बटन कोणतं आहे? नंबर काय बटनाचा? मग मुंडे साहेबांची कोणत्या नंबरची लेख आहे मी? मुंडे साहेबांची नंबर 1 ची लेख. मग 1 नंबरच्या पेटीवरचं 1 नंबरचं बटन तुम्ही दाबावं असे तुम्हाला हात जोडून मी विनंती करते. मला आजपासून 5 वर्ष सालगडी म्हणून ठेवा. एक क्षण सुद्धा बीड जिल्ह्याच्या विकासाशिवाय विचार करणार नाही हे वचन देते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राला लागलेली महाविकास आघाडीची उकळून काढायची असेल कीड, या महाराष्ट्राला लागलेली महाविकास आघाडीची उकळून टाकायची असेल कीड, तर पंकजा ताईंसाठी आपण सर करा मतदारसंघ बीड. पंकजा ताईंचं काम करण्यामध्ये फार मोठं आहे स्पीड. पंकजा ताईंचं कामामध्ये फारच आहे स्पीड. मग का निवडून येणार नाही पंकजा ताईंसाठी बीड? माननीय नरेंद्र मोदीजी थोड्याच वेळात मंचकावर येणार आहे. देशाचा लाडका नेता आपल्या समोर येणार आहे. माननीय गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी आमच्या मनामध्ये आहे. गोपीनाथ मुंडे यांनी फार मोठं काम केलेलं आहे. या बीड जिल्ह्यासाठी, मराठवाड्यासाठी, महाराष्ट्रासाठी त्यांचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. बसा बसा, मोदी साहेब येत आहेत, बसा. या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो, माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेजी आलेले आहेत, पालकमंत्री धनंजय मुंडेजी आहेत, आपल्या लाडक्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथ मुंडे इथं उपस्थित आहेत, प्रीतमताई खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत, बरेच आमदार या मंचकावर आणि नेते उपस्थित आहेत. मी आपल्याला हेच सांगण्यासाठी आलेलो आहे की हे लोक, मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की या जिल्ह्यामध्ये चंदन सापडलेलं आहे. चंदनाचं जे स्मगलिंग आहे ते स्मगलिंग या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब कोण आहे त्याला शोधून काढा. मुख्यमंत्री साहेब ते कोण आहे त्याला शोधून काढा आणि त्यांना शोधून काढलं की तुम्ही त्यांना काढा. आपल्या सर्वांना एकच गोष्ट सांगतो, माझ्या बौद्ध समाजाला, दलित समाजाला सांगतो, या देशाचं संविधान कोणीच बदलणार नाही. जर कोणी संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या पाठीमध्ये मी लाच घातल्याशिवाय राहणार नाही.
या देशाचं संविधान ज्या लोकांनी बदललं तेच म्हणतायत की मोदीजी संविधान बदलणार आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान सभेने बनवलेलं संविधान, ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ड्राफ्टिंग कमिटीचा ड्राफ्ट जो होता तो डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू यांना सुपूर्द केला 26 नोव्हेंबर 1949ला. त्यांच्या तोंडातून उद्गार निघाले की बाबासाहेब आंबेडकर आपण या संविधानाचे खरे शिल्पकार आहात. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानासाठी फार मोठे कष्ट घेतले. 26 नोव्हेंबर हा दिवस नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये संविधान दिवस म्हणून पाळण्याचा आदेश दिला आणि साऱ्या शाळांमध्ये, कॉलेजमध्ये, ऑफिसेसमध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस साजरा केला जातो. हे काँग्रेसला कधी आठवलं नाही. अरे तुमच्यासोबत आठवले असताना तुम्हाला आठवलं नाही तर तुम्हाला कधी आठवणार? तुम्हाला ते आठवलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांना भारत रत्न देण्याचं तुम्हाला आठवलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जो आहे तो सेंट्रल हॉलमध्ये लावायचं तुम्हाला आठवलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी संविधान लिहिलं रात्र जागून 26 अलीपूर रोड दिल्ली त्या ठिकाणी स्मारक बनवायला मी अनेक वेळेला तुम्हाला भेटलो पण तुम्ही ऐकलं नाही. मोदीजी आल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी सुंदर स्मारक बनवलं. डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनच्या जागेवर बसा येत आहेत साहेब, येत आहेत, बसा. तर बाबासाहेब आंबेडकरांचं जी प्रतिमा होती, बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर मोदी साहेबांनी बनवलं. मुंबईमध्ये मी तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे साहेब आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू मिलच्या जागेची किंमत होती 3600 कोटी रुपयाची. त्या जागेवर माननीय नरेंद्र मोदी यांनी ती जमीन ताबडतोब दिली महाराष्ट्र सरकारला आणि त्या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं बाबासाहेबांचं स्मारक होत आहे. बाबासाहेबांचा 450 फुटाचा पुतळा, भव्य पुतळा त्या अरबी समुद्राच्या ठिकाणी उभा राहणार आहे हिंदू मिलच्या जवळ. एवढी सगळी कामं करणारे नरेंद्र मोदी संविधान कसं बदलणार? मी तुम्हाला सांगतो की राहुल गांधी म्हणताय की आरक्षण काढून येणार आहेत. मोदी साहेबांनी अनेक वेळेला सांगितलेलं आहे की आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. बीजेपीने सांगितलंय आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. चंद्रशेखर बावनकुळे साहेब सारखे सांगतायत की आरक्षण हे आमचं सर्वांचं आरक्षण आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे. देवेंद्र फडणवीस सांगतायत की आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे. एकनाथ शिंदेजी सांगतायत आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. आणि SC ST OBCचं जे आरक्षण आहे या आरक्षणाला धक्का लागणार नाही. ठीक आहे आम्ही बोलतो. तर राहुल गांधी, मी हैदराबादवरून इथं आलो. काल मी तेलंगणामध्ये होतो. किशन रेड्डी त्या ठिकाणी तेलंगणाचे बीजेपीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या प्रचारासाठी मी हैदराबादमध्ये काल होतो. आणि त्या ठिकाणी मला माहिती मिळाली की तेलंगणामध्ये राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे. राहुल गांधी म्हणतायत की हे मोदी सरकार यांना 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्या ते तुमचं आरक्षण काढून घेते. मी इलेक्शन कमिशनकडे तक्रार केलेली आहे. जाणीवपूर्वक नरेंद्र मोदी यांनी आमच्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. राहुल गांधी म्हणतायत की आरक्षण काढणार आहेत. त्यामुळं राहुल गांधींच्या भाषणांवरती बंदी आणावी. पुन्हा आरक्षण काढणार आहेत असे शब्द वापरले
तर त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी निवडणूक आयोगाकडे आपण केलेली आहे. चुकीच्या पद्धतीनं संभ्रम निर्माण करणं, दलित बौद्ध समाजाचा गैरसमज करण्याचा प्रयत्न करणं, मुस्लिम समाजाला आमच्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करणं. अरे नरेंद्र मोदींनी ज्या योजना राबवल्या, ज्या योजना नरेंद्र मोदींनी राबवल्या, जनधन योजना, आवास योजना, उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत योजना, अनेक योजनांचा फायदा मुस्लिम समाजाला झालेला आहे. 10% आरक्षण जे दिलंय इकॉनॉमिकल सेक्शनचं, त्यामध्ये सुद्धा मुस्लिम समाजाला फायदा है. मेरा मुस्लिम समाज को नम्र निवेदन है कि कांग्रेस वाले तुमको भड़काने का काम करते रहते हैं. ये जो कांग्रेस के लोग हैं, राष्ट्रवादी के लोग हैं, ये लोग आपको भड़काने की कोशिश करते हैं. लेकिन नरेंद्र मोदी जी सबका साथ सबका विकास का नारा देने वाले हैं. नरेंद्र मोदी जी सबको साथ में लेकर जाने वाले हैं. भारतीय जनता पार्टी की मुस्लिम फ्रंट है, उनकी मुस्लिम विंग है, और बहुत सारे मुसलमानों को न्याय देने का काम मोदी जी ने किया है. इसलिए गलतफहमी फैलाने का काम मत करो कांग्रेस वालों, राष्ट्रवादी वालों. माननीय उद्धव ठाकरे हे तर चौताळलेले आहेत. उद्धव ठाकरे सारखे एकनाथ शिंदेच्या मागे लागलेले आहेत. जर उद्धव ठाकरे तुम्ही एकनाथ शिंदेच्या मागे लागत असाल तर मी तुमच्या मागे लागल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा पुन्हा तुम्ही अशा पद्धतीनं चुकीचं बोलत असता. तुम्हाला आमदार सांभाळता आले नाही, तुम्हाला एकनाथ शिंदेना सांभाळता आलं नाही. ते म्हणत होते की आपण बीजेपी सोबत जाऊया. महाराज जी के पुतले को आदरांजली अर्पित करें. सोबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, आपल्या लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई आठवले साहेब यांना विनंती करते की आपण येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. जय श्रीराम. मी आपल्या बीड लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजाताई यांना विनंती करते की समस्त बीड जिल्ह्यांच्या वासियांनी आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान मोदीजी यांचं ताईंनी स्वागत करावं. आज आपण हा दांडपट्टा जो शौर्याचं प्रतीक आहे, त्या शौर्याचं प्रतीक हे त्यांना घालून पंकजाताई त्यांचं स्वागत करत आहेत. त्याचबरोबरीने संत महंतांची जन्म आणि कर्मभूमी असणाऱ्या बीड जिल्ह्याचं वारकरी संप्रदायाचं प्रतीक म्हणून ही संतांची पगडी मोदीजींना ताईंनी घालून त्यांचं स्वागत केलेलं आहे. त्याचबरोबरीने कष्टकऱ्यांच्या कष्टाचं सन्मान म्हणून घोंगडी आणि काठी हे देऊन सुद्धा आज आपण आपल्या जिल्ह्यामध्ये या देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदीजी यांचा सन्मान करत आहोत. आणि ज्या अंबानगरीमध्ये आजची ही सभा पार पडतीये, त्या अंबानगरीचं महत्व ज्या योगेश्वरी देवीमुळे आहे, त्या योगेश्वरी देवीचा फोटो देऊन पंकजाताईंच्या माध्यमातून मोदीजींचा सन्मान आणि स्वागत करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सुद्धा आपल्या पंतप्रधानांचं स्वागत करू इच्छितात. त्यांच्या वतीने एक सन्मान चिन्ह फोटो फ्रेम देऊन मोदीजी यांचं स्वागत आपल्या बीड जिल्ह्यामध्ये होत आहे. मी
जिल्ह्याच्या वतीने आपण सर्वांनी आपल्या जिल्ह्याच्या सन्मानाचं प्रतीक असणाऱ्या भेटवस्तू देऊन आपल्या पंतप्रधानांचं, लाडक्या पंतप्रधानांचं स्वागत केलेलं आहे. आता मी विनंती करते की चीफ मिनिस्टर म्हणजे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन म्हणून सर्वसामान्यांना सहज उपलब्ध असणारे महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील नेतृत्व सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती करते, त्यांनी मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय 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 भवानी. परळी वैजनाथ महाराज की जय. श्री संत भगवान बाबा की जय. आणि सगळ्यांना जय श्रीराम. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. आणि आपले विश्व नेते, यशस्वी आणि जगात सगळ्यात लोकप्रिय असलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं बीड मध्ये मी मनापासून स्वागत करतो. खरं म्हणजे देशभरामध्ये आज प्रचाराचं वातावरण तापलंय. राज्यातलं देखील तापमान 40च्या पुढे गेलंय. आणि 4 तारखेला महाराष्ट्राचा पारा 45 पार होईल आणि देशातला 400 पार. आणि महायुतीच्या या तळपत्या विजयामध्ये विरोधकांची लंका खाक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि काय होणार? तुतारीची काय होणार? पिपाणी. करणार ना. आणि आपल्या कारण देशामध्ये एकच गॅरंटी चालते, ती म्हणजे, आणि आता देशातल्या लोकांनी गॅरंटी घेतले, फिर एक बार मोदी सरकार आणण्याची. आदरणीय मोदी जी, आपको मैं बताना चाहता हूं कि हमारे बीड़ की जनता है, ये जनता बहुत प्यारी है. ये गांव के लोग हैं, सीधे साधे लोग हैं, इनके दिल में कोई खोट नहीं होती. ये जनता किसी को मन से स्वीकारती है तो उनका कभी भी साथ नहीं छोड़ती. और बीड़ की जनता ने हमेशा हमारे मित्र गोपीनाथ मुंडे जी को प्रेम दिया है, उनका सम्मान किया है. और आज वो जनता का आशीर्वाद उनकी बेटी पंकजा ताई को देने के लिए आए हैं. आपका खाली हेलीकॉप्टर यहां से आ गया, आपका सिर्फ हेलीकॉप्टर आ गया तो हमारे सब भीड़ की जनता खड़ी हो गई, सिर्फ हेलीकॉप्टर आने के आवाज से ही. ये हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी को भी दिल से चाहते, दिल से. और इसलिए मैं फिर एक बार ये जनता की ओर से, महाराष्ट्र की ओर से आपका तहे दिल से स्वागत करता हूं, हृदय से स्वागत करता हूं. आपको धन्यवाद भी देता हूं. बीडचे लोक काय म्हणतात? दिल्ली गाजवणार मुंडे साहेबांची लेक, कुठून आली तुतारी, चल उचलून फेक. फेकणार ना.
बीडच्या लोकांना माहित आहे, पंकजाताईंना मत म्हणजे आपल्या मोदीजींना मत, आणि मोदीजींना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत, या विकसनशील भारत देशाला मत. आणि म्हणून मोदीजींनी आपल्या देशाचा लौकिक जगभरात वाढवलाय, जगभरात आपल्या देशाचा डंक पिटवलाय, जगभरात आपल्या देशाचं नाव रोशन केलंय. असा प्रधानमंत्री 10 वर्षात एकही सुट्टी न घेणारा आपल्याला लाभलेला आहे. बांधवांनो आणि भगिनींनो, पूर्ण जीवन या देश सेवेला अर्पित केलेला आपला हा प्रधानमंत्री. आणि म्हणून आपल्याला मी एवढीच सांगतो, आज संपूर्ण जग आपल्या बरोबर आहे आणि आपल्या देशातील इंडिया आघाडी पाकिस्तान बरोबर आहे. पाकिस्तानची बोली बोलू लागले. 26/11च्या हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झाला नाही असं काँग्रेसचे वडेट्टीवार बोललेत, बरळलेत. तसा माणूस बरा होता, काँग्रेसमध्ये गेला बिघडलाय, वाया गेलाय, देशद्रोही बाता करू लागलाय, पाकिस्तानची बोली बोलू लागलाय. तो कोण अब्दुल फारुक अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, पाकिस्तान ने चुडिया भरी है क्या. अरे या देशात राहता आणि पाकिस्तानचे गोडगे गाता. हमारे पास तो सबसे बड़ा अणुबॉम्ब यहाँ बैठा है, वो सीधा घुस के मारता है, सर्जिकल स्ट्राइक करता है. आणि म्हणून या देशामध्ये राहून पाकिस्तानची बोली बोलणारे यांना, देशद्रोह्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, देशद्रोहाच्या कलमामध्ये. आणि म्हणून शहीदांचा अपमान, या पोलिसांचा अपमान, एनएसजी कमांडोंचा अपमान ज्यांनी केलाय त्यांना येत्या निवडणुकीत तुम्ही धडा शिकवणार ना. शहीदों का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान. आणि म्हणून मी काल म्हणालो होतो, काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ. हे असं दुर्दैवी दृश्य आपल्याकडे पाहायला मिळतंय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्हाला मोदीजींना विरोध करायचा असेल तर खुशाल करा, पण त्यासाठी घाणीमध्ये चिखलामध्ये लोळू नका. आपल्याकडे एक म्हण आहे ना, बेडकाला सोन्याच्या विटेवर जरी बसवलं तरी तो कुठे उडी मारतो, चिखलातच, नाल्यातच. तशी या विरोधकांची अवस्था झालेली आहे. आणि म्हणून काँग्रेसवाल्यांना थोडी जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे. कारण मोदीजींनी आवाज दिल्यानंतर 60 कोटी जनता आपले डीपी बदलते, 60 कोटी जनता आपल्या घरावर तिरंगा फडकवते. हे मोदीजींचं काम आहे. आणि म्हणून अशा कर्तृत्ववान मोदींना हरवण्याची भाषा हे चिरकुट लोक करतात. आणि म्हणून बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळतंय, अशी तुमची अवस्था आहे. पहिले आपलं घर सांभाळा. आणि म्हणून त्याला एक म्हण आहे, उघड्या शेजारी नागडा गेला, असं काहीतरी आहे ना, ते सगळे तसे झालेले आहे. आणि म्हणून तुम्ही कितीही आपटा म्हणजे आदळ आपट करा, आएगा तो मोदी. आणि म्हणून ही निवडणूक पंकजाताईंची किंवा तुमची आमची नाही आहे. ही निवडणूक महाराष्ट्र घडवणारी आहे, ही निवडणूक महासत्ता घडवणारी आहे. ही नरेंद्र मोदीजी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, त्यांचं कट कमिशन आणि करप्शन फर्स्ट, इकडे नेशन फर्स्ट, देशभक्ती फर्स्ट, राष्ट्रभक्ती फर्स्ट. म्हणून येत्या 13 तारखेला
मी आपल्याला विनंती करतो की आपण सगळ्यांनी मिळून पंकजाताईंना प्रचंड मताधिक्याने विजयी करायचा आहे. त्यांचं कमळाचं बटन दाबून त्यांना विजयी करायचं आहे. फक्त एवढंच सांगतो, काही लोक मराठा समाजामध्ये संभ्रम पसरवतात, पण आपल्या सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय, ते टिकवलंय. ओबीसीला धक्का न लावता, इतरही समाजाला धक्का न लावता ते टिकवलंय. ज्यांनी द्यायला पाहिजे होतं त्यांनी दिलं नाही, परंतु दिल्यानंतर ते कोर्टात जातात. परंतु तुम्हाला मी सांगतो, आपलं सरकार मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकवणार, कायद्याच्या चौकटीत बसवणार आणि कुणबी प्रमाणपत्रही देण्याचं आपण सुरू केलंय. दुसरं जे सगळे सोयरेचं सुरू आहे, ओबीसी समाज इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता आम्ही समाजाला न्याय दिलाय. म्हणून तुम्ही कुणाच्याही भूल थापांना बळी पडू नका. तुम्ही कुठेही दिशाभूल करणाऱ्याला बळी पडू नका, एवढीच आपल्याला मी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मी पंकजाताईंचं अभिनंदन करू. आज पंकजाताईंचं मी अभिनंदन करतो आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं पुन्हा एकदा मी बीडवासियांच्या वतीने, महाराष्ट्र सरकारच्या वतीने मनापासून आपलं अभिनंदन, मनापासून आपल्याला धन्यवाद. जय हिंद. परणी वैजनाथाला मी नमन करतो. हर हर महादेव. मैं संत भगवान बाबा संत नारायण महाराज को नमन करता हूं. योगेश्वर देवी को प्रणाम करता हूं. बीड़ का हमारे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जी से दिल का रिश्ता रहा है. वो हमेशा मुझसे बीड़ और मराठवाड़ के विकास के लिए चर्चा करते थे. मैं उन्हें बहुत भावपूर्वक याद कर रहा हूं. और साथियों, मेरा एक दुर्भाग्य रहा कि 2014 में आपने जब मुझे देश की सेवा करने का दायित्व दिया, तब मैं देश भर में से गोपीनाथ जी जैसे साथियों को चुन चुन करके दिल्ली ले गया था, ताकि हम मिलकर के देश की सेवा करें. गोपीनाथ जी के पास मुझसे भी ज्यादा अनुभव था. लेकिन मेरा ये दुर्भाग्य रहा कि आने के कुछ ही समय में मुझे, मेरे इस साथी को मुझे गंवाना पड़ा. और इन कार्यकाल में मुझे मेरे बहुत साथी खोने पड़े. गोपीनाथ जी, अरुण जेटली, सुषमा स्वराज, मनोहर पर्रिकर, यानी ये आप कल्पना कर सकते हैं कि मेरे जैसे व्यक्ति को जब मेरे हाथ कट जाए तो मेरी मुसीबत कितनी बढ़ गई होगी. और इसलिए इन सब साथियों की मुझे बहुत याद आना, और यहां जब आया हूं तो स्वाभाविक रूप से गोपीनाथ जी की याद आना, और जो मैं कमी महसूस करता हूं वो मुझे फील होता है. साथियों,
आज तीसरे फेज का मतदान खत्म होने पर है और साथ ही इंडी अघाड़ी की उम्मीदें भी खत्म हो गई है। पहले चरण में इंडी अघाड़ी पस्त हुआ, दूसरे में ध्वस्त हुआ और आज तीसरे चरण में इंडी अघाड़ी का कहीं कोई छोटा मोटा दिया अगर जल रहा था वो भी बुझ गया है। साथियों, मोदी विकसित भारत के मिशन पर निकला हुआ है। इस संकल्प के लिए आज मैं आपसे कुछ मांगने के लिए आया। मुझे आपके आशीर्वाद चाहिए। और मेरी विरासत आप ही है। आपके आने वाली पीढ़ियां, मैं आपके भविष्य को बेहतर बनाने के लिए निकला हूं। मैं आपके बच्चों के भविष्य को बेहतर बनाने के लिए दिन रात मेहनत कर रहा हूं। आप ही मेरा परिवार है। मेरा भारत, मेरा परिवार। लेकिन साथियों, आप जानते हैं ये इंडी अघाड़ी किस एजेंडे के साथ चुनाव में है? इनका एक ही एजेंडा है। ये सरकार में आएंगे तो मिशन कैंसल चलाएंगे। इन्होंने कहा इंडी वाले जब सरकार में आए तो वो आर्टिकल 370 जो मोदी ने हटाया है उसको ही हटा करके फिर बिठा देंगे। इंडी वाले सरकार में आए तो मोदी जो सीएए लाया है उसको कैंसल करेंगे। इंडी वाले सरकार में आए तो मोदी जो 3 तलाक के खिलाफ कानून लाए हैं उसको कैंसल करेंगे। ये लोग मोदी जो किसान सम्मान निधि का पैसा किसानों को भेजता है उसको कैंसल कर देंगे। मोदी जो मुफ्त राशन की योजना लेकर के गरीब को मुफ्त राशन दे रहा है उसको कैंसल कर देंगे। हम देश के 55 करोड़ गरीबों को 5 लाख रुपए तक का मुफ्त इलाज दे रहे हैं। कांग्रेस एनडीए की ये योजना भी कैंसल कर देगी। और इतना ही नहीं, कांग्रेस वाले, इंडी अघाड़ी वाले राम मंदिर को भी कैंसल कर देंगे। आप चौंकिए नहीं। एक पुराने कांग्रेसी नेता ने जो 20-25 साल कांग्रेस में रहे, जिन्होंने कुछ समय पहले ही कांग्रेस छोड़ी है, उन्होंने
एक सनसनीखेज खुलासा किया है। उन्होंने बताया है कि जब कोर्ट से राम मंदिर के पक्ष में फैसला आया था तो शहजादे ने खास लोगों की एक मीटिंग बुलाई थी। शहजादे ने कहा था कि कांग्रेस सरकार आएगी तो राम मंदिर पर सुप्रीम कोर्ट का फैसला पलट देंगे। इनके पिताजी ने तुष्टीकरण के लिए 3 तलाक के मामले में साहबानो केस में सुप्रीम कोर्ट का जो जजमेंट आया था उसके निर्णय को पलट दिया था। कहते हैं वैसे ही अब राम मंदिर के फैसले को भी पलट देंगे। साथियों, आज ही इंडी गठबंधन के एक और नेता ने कहा है कि राम मंदिर तो बेकार है। बताइए, यही नेता पहले भगवान राम की पूजा को पाखंड बता चुके हैं। किसी और धर्म के लिए ये ऐसी भाषा सपने में भी बोलने की हिम्मत नहीं दिखा सकते, लेकिन तुष्टीकरण के लिए, वोट बैंक के लिए ये लोग बार बार प्रभु श्री राम का, राम भक्तों का लगातार अपमान कर रहे हैं। क्या ऐसे लोगों का इंडी गठबंधन, आप मुझे जवाब देना, क्या ऐसे लोगों का इंडी गठबंधन महाराष्ट्र के गौरव को बढ़ा पाएगा? जरा पूरी ताकत से बोलिए, बढ़ा पाएगा? बढ़ा पाएगा? साथियों, कांग्रेस अब खुलकर वोट बैंक और तुष्टीकरण का खेल खेल रही है। आपने सुना होगा, इंडी अगाड़ी के लोग वोट जिहाद की अपील कर रहे हैं। महाराष्ट्र कांग्रेस के लोग 26/11 के मुंबई हमले के आतंकियों को क्लीन चिट दे रहे हैं। शिंदे जी ने अभी अपनी भाषण में इसका उल्लेख भी किया। कांग्रेस उनसे कोई रिश्तेदारी निभा रही है। देश पूछना चाहता है, कांग्रेस के लोगों और आतंकवादियों का ये रिश्ता क्या कहलाता है। देश भूला नहीं है वो दिन जब कांग्रेस के समय में आतंकियों का स्वागत प्रधानमंत्री आवास में होता था और देश ने वो दिन भी देखा था जब दिल्ली में बाटला हाउस में मारे गए आतंकियों के लिए कांग्रेस की सबसे बड़ी नेता आंसू बहा रही थी आतंकवादियों के मरने पर। इंडी अगाड़ी वालों, वही दिन देश में वापस लाना चाहते हो? याद रखो, मोदी चट्टान बनकर तुम्हारे सामने खड़ा है।
साथियों, शहजादे तुष्टीकरण की सनक में एक और खतरनाक चाल चल रहे हैं। आप भी जानते हैं, बाबा साहब आंबेडकर ने दलितों, पिछड़ों को, आदिवासियों को आरक्षण का अधिकार दिया था। बाबा साहब ने इस बात का भी पुरजोश विरोध किया था कि भारत में धर्म के आधार पर आरक्षण नहीं दिया जा सकता। इस बात पर बाबा साहब अड़े हुए थे। पूरी संविधान सभा ने आज से 75 साल पहले लंबी चर्चा करके तय किया था कि धर्म के आधार पर इस देश में आरक्षण नहीं दिया जा सकता। लेकिन कांग्रेस पार्टी दलितों, आदिवासियों, पिछड़ों का आरक्षण छीनकर उसे धर्म के नाम पर देना चाहती है। आपको मैं एक उदाहरण बताता हूं। ये कल्पना नहीं है, ये हो चुका है। ये मैं उदाहरण के साथ आज मेरे बीड़ के भाई बहनों को समझाना चाहता हूं। मैं मेरे देश के लोगों को समझाना चाहता हूं। कर्नाटका में कांग्रेस की सरकार है। वहां पर ओबीसी को 27% आरक्षण मिला हुआ है। इन्होंने क्या किया, रातों रात एक फतवा निकाला सरकार ने। रातों रात उन्होंने एक ऑर्डर निकाला, थप्पे मार दिए, सिग्नेचर कर दिया। और ऑर्डर क्या निकाला, कर्नाटका में जितने भी मुसलमान हैं सबको रातों रात उन्होंने ओबीसी बना दिया, घोषित कर दिया आज से ये ओबीसी है। परिणाम क्या हुआ, जो ओबीसी समाज के लोगों को 27% आरक्षण मिला था, बाबा साहब आंबेडकर ने दिया था, संविधान ने दिया था, भारत की संसद ने दिया था, रातों रात मुसलमानों को ओबीसी बनाकर उसमें डाल दिया। तो जो ओबीसी के पास था उसमें डाका डाल दिया, रातों रात चोरी करके लूट लिया। और जो पहले इसका लाभ लेते थे उसका बहुत बड़ा हिस्सा मुसलमानों के खाते में चला गया। अब मुझे बताइए, क्या इस प्रकार का खेल आपको मंजूर है? पिछले दरवाजे से ओबीसी का आरक्षण लूट लिया जाए, ये आपको मंजूर है? जरा पूरी ताकत से बताओ तो पता चलेगा कि मंजूर है कि नहीं है। आपको मंजूर है सब? आप अब यही काम ये देश में हर राज्य में करना चाहते हैं। साथियों, आज सुबह ही इंडी गठबंधन के एक और नेता ने इनकी साजिश को खुद ही स्वीकार कर लिया है और उनके झूठ को बेनकाब कर दिया है। और ये नेता वही है जिन्हें चारा घोटाले में अदालत ने सजा दी है। जानते हैं ना नाम तो? कौन है? चलिए, भीड़ वाले भी जानते हैं। इंडी गठबंधन के इस नेता ने आखिरकार स्वीकार कर लिया है, ये लोग
मुसलमानों को पूरा का पूरा आरक्षण देना चाहते हैं। यानी अभी जो SC, ST, OBC को आरक्षण मिलता है वो बंद करके ये लोग पूरा का पूरा आरक्षण मुसलमानों को देना चाहते हैं। आज सुबह उन्होंने कहा है ये इस देश के हर दलित, पिछड़े, आदिवासी के लिए खतरे की घंटी है। इसलिए आपको इंडी गठबंधन के इरादों से सावधान रहना है। भाइयों बहनों, ये मोदी है, आप भी इसको भलीभांति जानते हैं। मैं आपको गारंटी देता हूं, जब तक मोदी जिंदा है, जब तक मोदी जिंदा है, दुनिया की कोई ताकत दलितों का, आदिवासियों का, पिछड़ों का, OBC का आरक्षण नहीं ले सकती है। ये मोदी की ताकत है। भाइयों बहनों, आज कोई भी राष्ट्रवादी ताकत कांग्रेस के साथ नहीं बची है। असली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बीजेपी के साथ है। बाला साहब ठाकरे की असली राष्ट्रवादी शिवसेना बीजेपी के साथ है। और कांग्रेस के साथ कौन है? नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी कांग्रेस। और ये कर क्या रहे हैं? ये नकली वादे कर रहे हैं, नकली वीडियो बना रहे हैं। साथियों, कांग्रेस की आदत है न काम करो न काम करने दो। आपको याद होगा, मैंने गुजरात और महाराष्ट्र के बीच बुलेट ट्रेन का काम शुरू किया। कांग्रेस ने पहले उसका मजाक उड़ाया, फिर उसका विरोध किया, और जब तक महाविनाश अघाड़ी की सरकार रही, इन्होंने काम बढ़ने ही नहीं दिया। अब ये अगर सरकार में आएंगे तो बुलेट ट्रेन का काम ठप कर देंगे। एक और बीजेपी ने अपने संकल्प पत्र में बुलेट ट्रेन के विस्तार की बात कर रही है। दूसरी ओर कांग्रेस और इंडिया अघाड़ी बुलेट ट्रेन का विरोध कर रहे हैं।